नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टरमधील बेसिक कन्सेप्ट्स जिओजेब्रा या वेबसाईटवरती जाऊन स्वतः करून पाहण्याचा प्रयत्न करूया। जिओजेब्रा हे तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन जिओजेब्रा जॉमेट्री हे ॲप डाउनलोड करू शकता, किंवा ॲप डाउनलोड करायचं नसेल तर क्रोममध्ये जाऊन आपण www.geogebra.org असं टाकून वेबसाईटवरती जाऊ शकतो। हे पहा, हे वेबसाईट आलेलं आहे। मी जिओजेब्राला लॉग इन केलेलं आहे, त्यामुळं मला असं इथं आलेलं आहे। तुम्ही इकडं होममध्ये जाऊन लॉग इन पण करू शकता। मी ऑलरेडी लॉग इन झालेली आहे। लॉग इन केल्याचा फायदा असा होतो की आपण इथं केलेलं काम आपल्याला सेव्ह झालेलं असतं। तुम्हाला लॉग इन करायचं नसेल तरी काही हरकत नाही आहे। इथं स्टार्ट कॅल्क्युलेटर असं दिलेलं आहे पहा। आपण तिथं ब्लू कलरमध्ये स्टार्ट कॅल्क्युलेटरवरती मी टच केलं तर तुम्हाला असा जिओजेब्राचा इंटरफेस मिळतोय। इथं मी कलर सेटिंग चेंज केलेली आहे। ती सेटिंग आपण बदलूया। हे पहा, सेटिंगमध्ये गेले मी। बॅकग्राऊंड कलर पहिल्यांदा व्हाईट होता, मी तो व्हाईट ठेवते अगोदर। तो व्हाईट ठेवल्यानंतर असा तो बॅकग्राऊंड आपल्याला जो आहे तो मिळतोय। याला तुम्ही टच स्क्रीन मोबाईलवरती मी मुद्दाम घेतलं आहे, कारण तुम्हाला करायला सोपं जाणार आहे। मोबाईलवरती टच स्क्रीन असतं आणि मग हे वापरायला सोपं होतं। आता त्यानंतर इथं खाली तुम्हाला 3 आयकॉन्स दिसत आहेत। हे जे कॅल्क्युलेटरसारखं आयकॉन आहे याला आपण अल्जेब्रिक व्ह्यू म्हणतो। इथं सर्कल आणि ट्रायंगल जे आहे तो आहे जॉमेट्रिक व्ह्यू। हा सगळा अल्जेब्रिक व्ह्यू आहे। आणि इथं टेबल आहे, त्याचा आत्ता आपल्याला तेवढा उपयोग नाही आहे। आणि इथं जे आपण घेतलेलं आहे ते म्हणजे ग्राफिक व्ह्यू आहे। हा जो आहे तो अल्जेब्रिक व्ह्यू आहे। हा इथं वरती जे तुम्हाला नंबरिंग वगैरे लाईन्स दिसत आहेत ते म्हणजे ग्राफिक व्ह्यू आहे। आपण अगोदर ग्राफिक व्ह्यू बद्दल माहिती घेऊया। पहा, याला मी आणखीन छोटं करते किंवा मोठं करते। याला आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम असं म्हणतो। कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये ग्राफ जो असतो तो ग्राफ इथं आहे, त्यावरती एक हॉरिझॉन्टल लाईन आणि एक व्हर्टिकल लाईन, इंटिजर नंबर लाईन काढलेली आहे। त्या एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत। 0 या ठिकाणी, या 0ला ओरिजिन असं म्हणतात। मला समजा मी जॉमेट्रिक व्ह्यूमध्ये गेले, इथं पॉईंट ए दिसतोय, याच्यावरती मी हा सिलेक्ट केला आणि मी इथं 0वरती क्लिक केलं तर तो ए हा पॉईंट दाखवतोय। आता त्याचा अल्जेब्रिक व्ह्यू पाहूया। पहा, ए इंटरसेक्शन 0 0 असा तो आपल्याला दिसतो। त्याच्यानंतर आपल्याला इथं या 2 नंबर लाईनमुळे याचे 4 पार्ट झालेले दिसतात। पहा, 1 2, हा खालच्या साईडला 3 आणि हा 4था पार्ट तयार झालेला दिसतो। या कोऑर्डिनेट सिस्टीमला आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम असं म्हणतो। आपल्याला वेगवेगळ्या कोऑर्डिनेट सिस्टीम पाहायला मिळतात। पहा, यामध्ये आपण हे जे आहेत ॲक्सिस, समजा मी कट केलं तर ते ॲक्सिस निघून गेले, 2 नंबर लाईन निघून गेल्या, त्यांना आपण ॲक्सिस म्हणतो। ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे तिला आपण एक्स ॲक्सिस म्हणतो, आणि व्हर्टिकल जी लाईन आहे तिला वाय ॲक्सिस असं म्हणतो। हा जो ए घेतलेला पॉईंट आहे मी त्याला आपण ओरिजिन असं म्हणतो। ही जी आहे ती रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम आहे। त्यानंतर आपण हे जे इथं शो ग्रिड असं म्हटलं आहे, तिथं मी गेले तर फक्त मेजर ग्रिड लाईन असं मी केलं तर तुम्हाला मोठ्या फक्त लाईन दिसतात, मधल्या छोट्या लाईन्स दिसत नाही, म्हणजे यांना मेजर ग्रिड लाईन्स असं म्हणतात। परत मी सेटिंगमध्ये जाते। आता परत मेजर अँड मायनर ग्रिड लाईन्स असं करते। पहा, आपला ग्राफ सारखा पेपर आपल्याला दिसतो। छोट्या ज्या आहेत लाईन्स, अगदी
थोड्याशा फेंट ज्या लाईन्स आहेत त्यांना मायनर ग्रीड लाईन्स असं म्हणतात आणि ज्या डार्क लाईन्स आहेत त्यांना मेजर ग्रीड लाईन्स असं म्हणतात. आणि आत्ता असलेल्या मेजर अँड मायनर ग्रीड लाईन्सनी असलेला हा रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आपल्याला आणखीन वेगवेगळ्या कोऑर्डिनेट सिस्टीम आहेत. पहा इथं मी पोलार असं आहे, त्या पोलारवरती मी क्लिक करते तर तुम्हाला सर्कल्स दिसत आहेत. या सिस्टीमला पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम असं म्हणतात, जे की कॉलेजला गेल्यानंतर 11वी 12वीला तुम्ही याचा अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर आणखीन एक सिस्टीम आहे आयसोमेट्रिक, ती ॲडव्हान्स अशी आहे. मी तिथं क्लिक करते तर असा तुम्हाला ग्राफिकल व्ह्यू दिसतो. ट्रायंगल दिसत आहेत, त्याला आयसोमेट्रिक कोऑर्डिनेट सिस्टीम असं म्हणतात. आपण यावर्षी रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये अभ्यास करणार आहोत. मी मेजर अँड मायनर ग्रीड असं टाकते. रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये अभ्यास करणार आहोत. जिओजेब्रा या शब्दाचाच अर्थ जॉमेट्री प्लस अल्जेब्रा आहे. म्हणजे इथं एकत्र तुम्ही जर जॉमेट्रिकल फिगर काढली तर त्याचं अल्जेब्रिक एक्सप्लेनेशन तुम्हाला पाहता येईल, किंवा अल्जेब्रिक एक्सप्लेनेशन जर तुम्ही लिहिलं तर त्याचं पिक्चर, त्याची फिगर, आकृती तुम्हाला इथं या वरती असलेल्या ग्राफिक व्ह्यूमध्ये पाहता येऊ शकते. आता आपण कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला ही जी लाईन आहे ती लाईन मी आता तिचा कलर चेंज करूया. आपण सेटिंगमध्ये जाऊन सेटिंगमध्ये गेले, मी एक्स ॲक्सिस असं घेतलं. एक्स ॲक्सिसमध्ये आपल्याला बेसिक आपण जाऊया, ॲक्सिस बोल्ड करूया. नंतर आपण बॅकग्राऊंड कलर थोडासा चेंज करूया, ग्रीन असा मी तो घेते. ओके. आणि आपण हे मी ज्या आपल्या एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ते डार्क केलेले आहेत तुम्हाला दिसत आहेत. याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे ए पॉईंट, याचा आपण कलर बदलूया. तो तुम्हाला निळा दिसतोय आणि त्याचे कोऑर्डिनेट्स 0 0. याला 2 कोऑर्डिनेट्स असतात, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट. यामध्ये आपल्याला पहिल्यांदा मी एक्स ॲक्सिसवरती पॉईंट्स घेते. मी जॉमेट्रिकल व्ह्यू ओपन करते. पहा इथं मी ह्या 1 वरती पॉईंट घेतला, तो ॲटोमॅटिकली सिक्वेन्सनुसार ABCD असा येतो. आता याचा आपण अल्जेब्रिक व्ह्यू पाहूया. पहा इथं बी दिसतोय 1 0. एक्स ॲक्सिसवरती हा पॉईंट आहे, तर हा 1 जो आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे आणि 0 जो आहे तो त्याचा वाय कोऑर्डिनेट आहे. बी या कोऑर्डिनेट सिस्टीमवरती 1 0 दिसतो तुम्हाला. याचा अर्थ बीचा एक्स कोऑर्डिनेट 1 आहे, एक्स निर्देशक 1 आहे आणि 0 हा त्याचा वाय निर्देशक आहे. असंच आणखीन आपण पॉईंट घेऊया. इथं मी थर्ड पॉईंट घेतला सी. याचे कोऑर्डिनेट्स काय असतील तर एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट 0 आपल्याला दिसतोय. एक्स ॲक्सिसवरती आहे, बी पॉईंट एक्स ॲक्सिसवरती आहे, त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. सी पॉईंटसुद्धा एक्स ॲक्सिसवरती आहे, त्याचासुद्धा वाय कोऑर्डिनेट 0 दिसतो आहे आपल्याला. आणखीन पॉईंट्स आपण जॉमेट्रिक व्ह्यूमध्ये, हा जो जॉमेट्रिक व्ह्यू आहे त्याच्यामध्ये गेलं, पॉईंट हे टूल निवडलं मी आणि परत घेतला मी पॉईंट. परत मी अल्जेब्रिक व्ह्यूमध्ये टच केलं. पहा डी पॉईंटचे कोऑर्डिनेट दिसत आहे तुम्हाला इथं 3 0. परत वाय कोऑर्डिनेट आपल्याला 0 दिसत आहे. म्हणजे एक्स ॲक्सिसवरती जर पॉईंट असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. आपण इकडे जाऊया, निगेटिव्ह साईडला जाऊया. पहा 2 3 पॉईंट्स घेते मी, EFG. याचा अल्जेब्रिक व्ह्यू पाहूया. पहा E -1 0, एक्स कोऑर्डिनेट -1, वाय कोऑर्डिनेट 0. एफचा एक्स कोऑर्डिनेट्स -2, वाय कोऑर्डिनेट 0.
जीचा एक्स कोऑर्डिनेट -3 0 अशा पद्धतीने तुम्हाला आपण एक्स ॲक्सिसवरती घेतलेले सगळे पॉईंट्स पाहिले तर लक्षात येईल सगळ्यांचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. म्हणजे याचा अर्थ जर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक्स ॲक्सिसवरती पॉईंट असेल तर त्याचे वाय कोऑर्डिनेट 0 असतात. आता आपण पुढे जाऊया. आपण काय करूया पहा. आपण वाय ॲक्सिसवरती पॉईंट घेऊया एच, परत इथं आय आणि जे असा मी पॉईंट घेतला. आता त्याचा आपण अल्जेब्रिक व्ह्यू पाहूया. पहा एच 0 1 वाय कोऑर्डिनेटवरती तो पॉईंट 1 दाखवत आहे. पहिल्यांदा जो लिहितो तो आपला एक्स कोऑर्डिनेट असतो, दुसऱ्यांदा लिहितो तो वाय कोऑर्डिनेट असतो, तो 1 दिसतोय 0 1. आयचे कोऑर्डिनेट्स पहा 0 3 इथं आणि मग तो तुम्हाला दिसतोय 0 3. आपण त्याचा कलर बदलू शकतो. पहा कलर सुद्धा बदलता येतात. आयचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिसत आहेत 0 3. जे पाहूया, जेचा आपण कलर बदलूया. पहा तर जेचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिसत आहेत 0 -2. म्हणजे जे जे पॉईंट्स वाय ॲक्सिसवरती आहेत त्यांचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो हे आपल्याला लक्षात येतं. अशाच पद्धतीने तुम्ही मी ज्या पद्धतीने कृती करत आहे त्या पद्धतीने कृती करून स्वतःसुद्धा पाहू शकता. वेगवेगळे पॉईंट्स तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर मी परत आणखीन पॉईंट सिलेक्ट करते. -1 वरती एक पॉईंट घेतला मी के, परत -3 वरती सुद्धा एक पॉईंट घेऊया आपण के आणि एल. या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय असले पाहिजेत तर 0 -1 0 -3. पाहूया पहा के 0 -1 0 -3 अशा पद्धतीने ते पॉईंट्स लिहिता येतात. यानंतर आपण हे पाहूया. अगोदर आज आपण काय पाहतोय एक्स ॲक्सिसवरचे पॉईंट जे आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स वाय कोऑर्डिनेट 0 असतो आणि वाय ॲक्सिसवरती जे पॉईंट्स आहेत त्यांचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये 4 भाग झालेले आहेत. हा एक एक्स ॲक्सिसचे पॉझिटिव्ह नंबर, वाय ॲक्सिसवरती पॉझिटिव्ह नंबर यांच्यामुळं हा जो भाग झालेला आहे हा आपण पाहूया. त्याला आपण काय लिहू शकतो पहा. इथं याच्यामध्येच आपल्याला जॉमेट्रिक व्ह्यूमध्येच इथं मीडिया आलेला आहे आणि मीडियामध्ये टेक्स्ट असा शब्द आलेला आहे पहा. मी त्या टेक्स्टवरती क्लिक करते आणि इथं क्लिक करते. असा एक बॉक्स ओपन होईल. याच्यावर आपण टाईप करूया. याच्यावरती टाईप करायला गेल्यानंतर आपल्याला आपला कीबोर्ड ओपन होईल आणि मी तिथं फर्स्ट रोमनमध्ये लिहिते. फर्स्ट क्वाड्रंट QUADRANT फर्स्ट क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट असं लिहिलं, त्याला ओके केलं तर तुम्हाला इथं दिसेल. पहा याला आपण फर्स्ट क्वाड्रंट, मराठीमध्ये त्याला पहिले चरण असं म्हणतात. फर्स्ट क्वाड्रंट असं म्हणतो. आता आपण या साईडला येऊया. इथं एक्स ॲक्सिसवरती निगेटिव्ह नंबर्स आणि वाय ॲक्सिसवरती पॉझिटिव्ह नंबर्स याच्यामुळे जो भाग तयार झाला आहे त्याला आपण इथं क्लिक करूया. ग्राफिक व्ह्यूमध्ये जॉमेट्रिक व्ह्यूमध्ये जाऊया. टेक्स्ट घेऊया. याला परत तो टेक्स्ट बॉक्स उघडेल. आपण इथं क्लिक करूया. सेकंड क्वाड्रंट QUADRANT सेकंड क्वाड्रंट असं म्हणतात. ओके करूया. तिथं तो आपल्याला सेकंड क्वाड्रंट हा शब्द आलेला दिसेल. त्याच्यानंतर आपण खालती येऊया.
याला आपण क्लोज करूया. इथं एक्स ॲक्सिसवरती निगेटिव्ह नंबर आहेत, वाय ॲक्सिसवरती निगेटिव्ह नंबर आहेत. त्यामुळं जो पोर्शन तयार झालेला आहे, भाग तयार झालेला आहे, त्याला आपण काय म्हणतो तर थर्ड क्वाड्रंट असं म्हणतो आपण. परत मीडियामध्ये गेले, टेक्स्ट ओपन केला, टेक्स्ट बॉक्स इथं ओपन झालेलं आहे. त्याला आपण लिहूया थर्ड क्वाड्रंट. ओके केलं. हे अँटी क्लॉकवाईज आहे. त्याच्यानंतर आपण या साईडला येऊया. एक्स ॲक्सिसवरती पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, वाय ॲक्सिसवरती निगेटिव्ह नंबर आहेत. हा जो चौथा पार्ट तयार झाला आहे तिथं मी क्लिक केलं, या सर्कल आणि ट्रायंगल असलेल्या सिम्बॉलवरती क्लिक केलं. ऑनलाईन असाल तरच टेक्स्ट येतो, अदरवाईज तुम्ही जर ॲप घेतला असेल तर तिथे टेक्स्ट हे ऑप्शन येणार नाही आहे. इथं मी टेक्स्टवरती क्लिक केलं, परत हा बॉक्स उघडेल आणि परत तिथं क्लिक केल्यानंतर आपला कीबोर्ड ओपन होईल आणि मग इथे आपण फोर्थ क्वाड्रंट म्हणू शकतो. मी परत हा व्ह्यू क्लोज करते. पहा, तर आपल्याला या पद्धतीने यांना मूव्ह पण करता येतं. हा जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी आपल्याला जावं लागतं. याला बोल्ड करू शकतो आपण. यांना फिक्ससुद्धा आपल्याला करता येऊ शकतं. समजा मी इथं असं घेतलं आणि अशा पद्धतीने केलं तर फिक्स ऑब्जेक्ट असं होईल आणि मग तिथं तो ऑब्जेक्ट फिक्स होऊन जाईल, तो हलणार नाही, त्याच ठिकाणी तो फिक्स असणार आहे. हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. तुम्ही त्याला डिलीट करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे घेता येऊ शकतं. तर या साईडला जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंट असतो, या साईडला सेकंड, थर्ड आणि फोर्थ असे 4 भाग याचे झालेले आहेत. याला दोन्हीचे जे एक्स ॲक्सिसवरती आणि वाय ॲक्सिसवरचे जे पॉईंट्स आहेत, नंबर्स आहेत, ते पॉझिटिव्ह असतात. त्यामुळं झालेला भाग जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंट. इथं जो एक्स ॲक्सिसवरती निगेटिव्ह नंबर्स आहेत आणि वाय ॲक्सिसवरती पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, त्यामुळं तयार झालेला सेकंड क्वाड्रंट. दोन्हीचे निगेटिव्ह आहेत तो थर्ड क्वाड्रंट. आणि त्यानंतर इथं आपण एक्स ॲक्सिसवरचे पॉझिटिव्ह, वाय ॲक्सिसवरचे निगेटिव्ह, तर फोर्थ क्वाड्रंट असे 4 भाग पडलेत. त्यांना विशिष्ट असं नाव आहे. यांची नावं बदलून चालणार नाही. त्याला फर्स्ट क्वाड्रंट, याला सेकंड क्वाड्रंट, याला थर्ड क्वाड्रंट आणि याला फोर्थ क्वाड्रंट असं म्हणतात. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तर आणि आपल्याला पुढं अभ्यासता येईल. अशा पद्धतीने आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलो तर कोऑर्डिनेट सिस्टीम पाहिली. आपण शिकणार आहोत ती रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम. ग्राफ पेपरवरती जी आहे ती आपल्या रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. ही जी हॉरिझॉन्टल नंबर लाईन आहे तिला आपण एक्स ॲक्सिस म्हणतो. ही जी व्हर्टिकल नंबर लाईन आहे तिला आपण वाय ॲक्सिस म्हणतो. हा जो पॉईंट आहे याला आपण ओरिजिन असं म्हणतो. तिथं मी आता ए लिहिला आहे पण तो ओ या अल्फाबेटनेच डिनोट केला जातो. त्याच्यानंतर आपण याचे कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये 3 कोऑर्डिनेट सिस्टीम आहेत. एक रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम, पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम आणि आयसोमेट्रिक कोऑर्डिनेट सिस्टीम. पण आपण 9वी-10वीला रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीमचाच अभ्यास करणार आहोत. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता आपण काय करूया, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काही नंबर्स आपण घेऊया. हे सगळं मी क्लिअर करते. मला ग्राफ पेपर मी नवीन घेतला. आपल्याला हे पहिलंच क्लिअर करायचं असेल तर क्लिअर ऑल असं म्हणायचं आणि मग तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर तुम्ही सेव्ह करू शकता. पण तुम्ही लॉग इन झालेला असाल तरच तुम्हाला ते सेव्ह करता येतं, अन्यथा सेव्ह करता येत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण होममध्ये जाऊया. जॉमेट्रिक व्ह्यूमध्ये जाऊया. यामध्ये
इथं आपण फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉईंट घेऊया. पहा मी पॉईंट घेतला, याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काय दिसतात पाहूया. A11 म्हणजे आपण काय करायचं पहा, मी इथं एक लाईन घेते, पुढं गेले मी. आपण बेसिक लाईन्समध्ये आपल्याला लाईन हवी आहे. पहा सेगमेंट किंवा लाईन, सेगमेंट घेतला किंवा लाईन घेतली समजा, तर मी ए आणि हा पॉईंट जॉईन करते. तर हा आपल्याला अशा पद्धतीने एक नंबर लाईन आपल्याला घेता येऊ शकेल. त्याच्यानंतर आपण दुसरी एक लाईन घेऊया ए पासूनच वाय ॲक्सिस वरती, आणि ह्याला पण आपण थोडी मूव करूया. अगदी परपेंडिक्युलर लाईन येईल अशा पद्धतीने आपण हे केलं तर तुम्हाला या पॉईंट एचे कोऑर्डिनेट्स दिसत आहेत. पहा इथं एचे कोऑर्डिनेट्स दिसत आहेत 1 1. आपण काय केलं तर एक्स ॲक्सिसवरती या ए पॉईंटवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तिथं आपल्याला नंबर दिसतोय 1, आणि या ए पॉईंटपासून इथं वाय ॲक्सिसवरती पण आपण नंबर लाईन ड्रॉ केली, परपेंडिक्युलर नंबर लाईन ड्रॉ केली. तर हा जो ए इंटरसेक्टिंग पॉईंट आहे त्याचा आपण कलर वाटलं तर थोडंसं हे बदलूया, कलर बदलूया. तर याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला 1 1. एक्स ॲक्सिसवरती कोणता नंबर दाखवतोय 1, वाय ॲक्सिसवरती कोणता नंबर दाखवतोय 1, म्हणून एचे कोऑर्डिनेट झाले 1 1. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आपण पाहतोय. तसंच आपण परत दुसरा पॉईंट घेऊया. इथे दुसरा पॉईंट घेतला समजा मी डी, तर डीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काय दिसत आहेत पाहूया. याच्यावरती आपण घेतले तर आपण डी पासनं इथून एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर 2 दिसतोय, वाय ॲक्सिसवरती पण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर आपल्याला 2 दिसतोय वाय ॲक्सिसवरती. याचा अर्थ डीचे कोऑर्डिनेट्स काय असले पाहिजेत 2 2. पहा इथं आपल्याला डी 2 2, मी डीचा कलर बदलते, वाटलं तर ग्रीन केला तर तुम्हाला डी 2 2 दिसतोय. अशा पद्धतीने आणखीन आपण पॉईंट्स घेऊया. इथं पॉईंट घेऊया, समजा तिसरा पॉईंट घेतला मी, तर ई पासून आपण इथं एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर 2 येईल, आणि वाय ॲक्सिसवरती ड्रॉ केला तर आपल्याला 3 हा नंबर दिसेल. म्हणजे ईचे कोऑर्डिनेट्स आपल्याला 2 3, एक्स कोऑर्डिनेट पहिल्यांदा लिहायचा असतो हे लक्षात घ्या. तर त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिसतील 2 3. आपण वाटलं तर ईचा कलर चेंज करूया, म्हणजे तुम्हाला पाहायला आणखीन लक्षात यायला सोपं जाईल. पहा ई 2 3 इथं दिसतोय तुम्हाला, इथं पण कलर चेंज झालेला. ईचे कोऑर्डिनेट्स 2 3 दिसत आहेत तुम्हाला. याचा अर्थ आपण 3 पॉईंट्स घेतले. पहा ए पॉईंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स 1 1 आले, परत डीचे कोऑर्डिनेट्स आपण पाहिले 2 2 आले, आणि ईचे कोऑर्डिनेट्स 2 3 आले. याचा अर्थ फर्स्ट क्वाड्रंटमध्ये बोथ कोऑर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह, एक्स कोऑर्डिनेट अँड वाय कोऑर्डिनेट आर पॉझिटिव्ह आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता आपण काय करूया, इथं सेकंड क्वाड्रंटमध्ये आपण काय करूया, मूव ह्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण इथून पॉईंट निवडायचा आहे. तुम्हाला लगेच तो तुम्हाला पॉईंट निवडल्यानंतर पहा मी पॉईंट सिलेक्ट केले समजा. आता पहा तर तिथं आपल्याला इथे मी 1-2 पॉईंट घेते वेगवेगळ्या ठिकाणी. FGHI यांचे कोऑर्डिनेट्स पहा आपण पाहिले तर तुमच्या लक्षात येतील की आपण ही लाईन आपण हे करूया. मूववरती जाते मी, ही लाईन कट करून टाकते, डिलीट, म्हणजे आपले कन्फ्युजन्स दूर होतील, डिलीट पण करता येतात. आता आपण FGHI या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स पाहूया. अल्जेब्रिक व्ह्यूमध्ये जाऊया. एफचे कोऑर्डिनेट्स आहेत पहा -2, मी ह्याला वरती घेते, -2 4,
परत जीचे कोऑर्डिनेट्स पाहूया आपण. पहा इकडं परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर -3 येईल, इकडं घेतला तर 6 येईल. -3 6. याच्यानंतर आपण एच आपला थोडा खाली घेतला आला आहे, तो आपण फिक्स केला तर तो फिक्स होतो, पण मी फिक्स केले नाहीत त्यामुळे ते मूव्ह होत आहेत. तर फिक्स कसं करायचं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. मी एच पासून गेलो तर -2 2 अशा पद्धतीने तो येईल. आणि आय मध्ये आपण जर पाहिलं तर -1 5 असं दिसतंय. फक्त तुम्ही एक्स कोऑर्डिनेट्स पहा, त्याचे सगळे निगेटिव्ह आलेत आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आलेत. याचा अर्थ सेकंड क्वाड्रंटमधील प्रत्येक पॉईंट जो आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह असतो आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतो, हे लक्षात येतं. आता आपण काय करूया, याच पद्धतीने आपण थर्ड क्वाड्रंटमध्ये पॉईंट्स घेऊया. फक्त थर्ड क्वाड्रंट दिसेल अशा पद्धतीने मी याची रचना केलेली आहे, मूव्ह करून घेतलेला आहे टच स्क्रीननी. आता आपण परत जॉमेट्रिकचे फंक्शन्स वापरूया. ए पॉईंट सिलेक्ट केला मी. पहा जेचा एक्स कोऑर्डिनेट आपण परपेंडिक्युलर काढला तर -4 दिसेल, वाय कोऑर्डिनेट -2 दिसेल. असं दुसरं एक पॉईंट घेऊया केचा एक्स कोऑर्डिनेट -2, वाय कोऑर्डिनेट -3. असंच आपण आणखीन एल घेऊया. एल पासून एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर घेतला -3, वाय ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर तुम्ही ड्रॉ केला तर -5. याचा अर्थ एलचा एक्स कोऑर्डिनेट -3, वाय कोऑर्डिनेट -5. जे के एल या प्रत्येक पॉईंटचं आपण कोऑर्डिनेट्स इथं पाहूया. पहा आपण ह्यांचे वाटले तर कलर्स चेंज करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. पहा इथं तिन्हीचे पण कलर चेंज झालेत. जेचे कोऑर्डिनेट्स तुम्ही पाहिलात तर -2 -4 -2, केचे कोऑर्डिनेट्स पाहिलात -2 -3 आणि एलचे सुद्धा कोऑर्डिनेट्स पाहिलात तर -3 -5 आपल्याला दिसत आहेत. याचा अर्थ थर्ड क्वाड्रंटमध्ये सर्व जे पॉईंट्स आहेत त्यांचे बोथ कोऑर्डिनेट्स एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स निगेटिव्ह असतात, हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. तुम्ही अशा पद्धतीने आणखीन सराव करू शकता, आणखीन पॉईंट्स घेऊन पाहू शकता. त्याच्यानंतर आपण फोर्थ क्वाड्रंटमध्ये, फक्त फोर्थ क्वाड्रंटचा व्ह्यू मी इथं समोर ठेवते जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. आणखीन आपण जॉमेट्रिकल व्ह्यू घेऊया, त्यातले पॉईंट्स फक्त आपण घेऊया. पॉईंटवरती मी घेतलं. आता इथे एक पॉईंट ड्रॉ केला मी एमचे कोऑर्डिनेट्स काय असतील, एमपासून एक्स ॲक्सिसवरती लाईन सेगमेंट ड्रॉ करा 2, वाय ॲक्सिसवरती आपण जर ड्रॉ केलं तर -1 म्हणजे 2 -1. इथं घ्या 3 -2, इथं घ्या 2 -3. पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेट घ्यायचा असतो, आपल्याला माहीत आहे. आता पी पासून वरती एक्स ॲक्सिसवरती ड्रॉ करा 4 आणि इकडे घेतला तर -3. एम एन ओ पी आपण हे पॉईंट्स आता अल्जेब्रिक व्ह्यूमध्ये पाहूया. यांचे आपल्याला वाटलं तर कलर चेंज करून घेऊया आपण, म्हणजे आपल्याला सगळे एका कलरमध्ये दिसतील आणि समजायला थोडंसं सोपं होईल. पहा आता इथं एम 2 -1, एन 3 -2, ओ 2 -3 आणि पी 4 -3 असं आपल्याला दिसतंय. या सगळ्यांचे जे आहेत ऑरेंज कलरमधले तुम्ही जर पाहिलात तर एक्स कोऑर्डिनेट सगळ्यांचे पॉझिटिव्ह दिसत आहेत, वाय कोऑर्डिनेट सगळ्यांचं निगेटिव्ह दिसत आहेत. याचा अर्थ फोर्थ क्वाड्रंटमध्ये आपल्याला एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतो आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह असतो, हे लक्षात येतं. अशा पद्धतीने तुम्ही या जिओजेब्रामध्ये हे पॉईंट्स घेऊन पहा, त्यांचं नेचर कसं असतं हे करून पहा. यामुळं तुम्हाला एकतर या कन्सेप्ट समजायला सोप्या जातील, कायमस्वरूपी लक्षात येईल आणि नवीन काहीतरी शिकल्याचा आनंदसुद्धा तुम्हाला घेता येऊ शकेल. आज आपण इथेच थांबूया, पण तुम्ही स्वतः सगळ्यांनी ऑनलाईन जिओजेब्रा या वेबसाईटला जाऊन या पद्धतीने कृती करून पाहू शकता किंवा प्ले स्टोअरवरती तुम्ही जिओजेब्रा, जॉमेट्री किंवा कुठलंही एक त्यातले वेगवेगळे ॲप्स आहेत, कोणतंही एक ॲप ओपन करून या पद्धतीने हे सगळं करून पाहू शकता. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.